म्हणजे रासायनिकचा कुठलाही वापर न करता हा. जी फवारणी केल्यानंतर ऊसाच्या पानाची रुंदी, ओके, कांडींची जाडी, लांबी आणि ऊसाला दिसायची जी काळोखी वगैरे, हा या वेगळं म्हणजे एकदम आमच्या बाजूचा प्लॉट आहे तो आमच्या आधी कमीत कमी 3 ते 4 महिने लावण आहे. आज आमची त्यांच्यापेक्षा 3 ते 4 महिने लावण लेट होऊन थंडीमध्ये आमची लावण सापडली होती. तरी पण आम्ही तुमच्या औषधानं ती लावण आज त्यांच्यापेक्षा पण पुढे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किती महिन्याचा ऊस आहे हा? आता डिसेंबर एंडिंग, जानेवारीच्या 10 तारखेची लावण आहे. जानेवारीचा पहिला म्हणजे 10 तारखेपर्यंत म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने पूर्ण झाले मित्रांनो. 6 महिन्यामध्ये आत्ताच एवढी पेरं आलेली आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आपल्या संस्थेच्या परंपरेप्रमाणे पुन्हा एकदा आपण एका दमदार प्रयोगशील अशा शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका, पुन्हा एका शिरोळ तालुका जो सध्या काही बाबतीत नावाजलेला आहे. शिरोळ तालुक्यामध्ये प्रचंड क्षारपड जमिनी झाल्या आहेत. आणि दुर्दैवानो मित्रांनो, शिरोळ तालुका हा भाजीपाल्याचा समृद्ध तालुका होता. प्रचंड फवारण्या आणि घातक रसायनांचा मारा, त्याच्यामुळे कॅन्सर प्रचंड ह्या प्रमाणात पसरला आहे. आणि महाराष्ट्र शासनानं शिरोळ तालुका हा कॅन्सरग्रस्त जाहीर केला आहे. आणि हे दुर्दैव आहे, हे सांगताना सुद्धा मला अतिशय दुःख होतं आहे. अशा ह्या शिरोळ तालुक्यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे इथून जवळ नरसोबाची वाडी आहे, जिथं माझं दत्त महाराजांचं स्थान आहे, जिकडे माझी उपासना आहे. अशा ह्या शिरोळमधल्या पुण्यभूमीवर मी आज उभारलो आहे. आणि शिरोळमधल्या एका गावामध्ये माझ्याबरोबर माझे शेतकरी मित्र आहेत, श्रीप्रसाद आजगेकर. त्यांनी ऊसावर आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या तंत्रानं काही प्रयोग केलेत. हा शेतकरी मूळ 100% शेतकरी नाही आहे बरं का मित्रांनो. व्यापारधंदा उद्योग करून शेतीची आवड आहे म्हणून तो शेती करणारा शेतकरी आहे. पण ह्या माणसाला नैसर्गिक शेती करण्याची आवड पहिल्यापासून होती. त्यांच्याबरोबरचे सहकारी पण आज आपल्याबरोबर आहेत. ते सर्वांची ओळख तुम्हाला मी करून देतो. त्यांच्यातल्या सहकाऱ्यांनी आपले व्हिडिओ गेले 1-2 वर्षापूर्वी बघितले होते. आणि त्यांना देखील असं वाटलं की या शिरोळमधल्या जमिनी ज्या क्षारपड होत निघाल्या आहेत, याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढला पाहिजे. कारण मित्रांनो, रासायनिक खतांचा भरमसाठ मारा करून आपल्या सुंदर जमिनी आपण खराब करतो आहोत. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न येत नाही आणि तुमचं जमा खर्चाचं गणित बिघडतंय, प्रचंड पैसा जातो आहे आणि जमिनी पण खराब होत आहेत. अशा वेळेला सस्टेनेबल फार्मिंग नैसर्गिक आणि पारंपरिक तत्वानं करायला पाहिजे. ही गोष्ट यांच्यातल्या एका शेतकऱ्याला पटली आणि त्यांनी यांच्या मागे लागले की बाबा हा औषध आहे, हे आहे, तर ह्या पद्धतीनं आपण करूया. आणि मग ही सगळी टीम वर्षभरापूर्वी आजऱ्याला आपल्या मिशन ऑर्गॅनिकच्या ऑफिसला आली. त्यांनी हे सगळं समजून घेतलं आणि काही ट्रायल चालू केल्या. आता साधारणपणे वर्षभर ही लोक आमच्यावर काम करत आहेत. आज त्यांनी बोलवल्यानंतर मी आज त्यांच्या प्लॉटवर आलोय, कारण त्यांनी ऊसाला प्रयोग केल्यानंतर त्यांच्या आसपासचे शेतकरी स्वतः येऊन त्यांचं निरीक्षण बघून सांगतायत की हा ऊस वेगळा आहे, रासायनिक वापरलेलं नाही, अन्नपूर्ण आणि भूसुधारक आणि संस्थेकडनं झालेलं मार्गदर्शन याने नीट पाळलंय. व्यवस्थित आहे का? नेहमी सांगतो, शेड्यूल पाळलं गेलं पाहिजे. स्वतःच्या मनानं त्याच्यामध्ये बदल करायचा नसतो. छोटा प्रयोग करा, खरं प्रामाणिक प्रयत्न करा. असा प्रामाणिक प्रयत्न ह्या टीमने केला, शिवप्रसाद सरांनी केला. आणि त्यांना काय रिझल्ट्स आले, त्यांचा काय अनुभव आहे, किंवा इतर रासायनिकच्या ऊसाच्या तुलनेमध्ये आपला बिन रसायनाचा ऊस कसा आला, या संदर्भात चर्चा करायला आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी तुम्ही सुद्धा यांच्याकडून ही प्रेरणा घ्या आणि तुम्ही सुद्धा रसायन सोडा. अजूनही अनेक शेतकऱ्यांना असं वाटतं की रसायन सोडल्यानंतर कुठलंच उत्पन्न येणार नाही, किंवा जेव्हा आपण निसर्गाकडे जातो तेव्हा पहिली 2-3 वर्ष उत्पन्न येत नाही, घट होतं, असे गैरसमज तुम्हा सर्वांच्या मनामध्ये आहेत. आज तुमचे हे गैरसमज दूर करण्यासाठी ही कष्टकरी शेतकऱ्यांची टीम तुमच्याबरोबर आहे. आज आपण त्यांच्या शेतावर, त्यांच्या बांधावर उभारलोय. आपण आज त्यांची ओळख करून घेऊ, समजून घेऊ ते कुठे आहेत, काय करतायत, आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. माऊली नमस्कार. नमस्कार. तुम्ही कॅमेऱ्याकडे बघून तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा सगळं पहिल्यांदा सांगा. नमस्कार, माझं नाव श्रीप्रसाद बजरंग आजगेकर. मी सध्या आता नवे दानवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र येथून बोलत आहे.
तुमचं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव आजरा. आजरा तालुक्यातलंच गाव आहे. आजरा. तुम्ही कामानिमित्त इचलकरंजीला व्यापारानिमित्त आला. वडिलांच्या नोकरीनिमित्त वडील आल्यात. आम्ही पण आता आमच्या इथे बिझनेस मध्ये आहे. तुम्ही ही शेती करत असताना याच्या अगोदर तुम्ही रासायनिक शेती करत होता, बरोबर? बरोबर. तर मला हे सांगा की जेव्हा रासायनिक शेती करत होता ती शेती तुमची फायद्यामध्ये होती का, किंवा ती शेती करत असताना तुम्ही आरामात शेती करत होता की त्रास अडचण काय येत होत्या तुम्हाला? समोर बघून सांगा. आता मूळ म्हणजे आमची शिरोळ तालुक्यातल्या जमिनी सगळ्या क्षारपड आहेत. बरोबर. क्षारपड असल्यामुळं रासायनिक शिवाय त्याच्यावरती कुठल्याच औषधाचा उपयोग होत नव्हता असं यांना वाटतंय. असं आम्हाला वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलंय, म्हणजे आमचे शेत ज्यांनी करतात त्यांनी सांगितले की बाबा आपण एकदा मिशन ऑर्गॅनिकचं औषध वापरून बघूया. मग त्यावेळी आम्ही ट्रायलसाठी 1 एकरावरती पहिल्यांदा प्रयोग करून बघितला. प्रयोग केल्यानंतर आम्हाला पहिल्याच फवारणीमध्ये रिझल्ट चांगला दिसला. म्हणजे काय झालं? रिझल्ट चांगला दिसला म्हणजे काय झालं? रिझल्ट चांगला दिसला म्हणजे जे रासायनिक औषध वापरून ऊस जे ग्रोथ येत नव्हती ती तुमच्या मिसर्ग ऑर्गॅनिकच्या अन्नपूर्णामुळे पहिल्या फवारणीला म्हणजे डोसला चांगला रिझल्ट दिसला. नजरेला वेगळा ऊस दिसाला. आजूबाजूच्या शेतीमध्ये केलेला ऊस आणि आमच्या ऊसात भरपूर आम्हाला फरक वाटला. म्हणजे भरपूर फरक. आणि वेगळा फरक म्हणजे नक्की काय झालं? ऊस म्हणजे आज नैसर्गिकरित्या असं पूर्णपणे ऊस काय आपल्या ह्याच्यावरती ऑर्गॅनिक मध्ये वापरून म्हणजे रासायनिकचा कुठलाही वापर न करता जी फवारणी केल्यानंतर ऊसाच्या पानाची रुंदी, कांडींची जाडी, लांबी आणि ऊसाला दिसायची जी काळोखी वगैरे या वेगळं म्हणजे एकदम आमच्या बाजूचा प्लॉट आहे तो आमच्या आधी कमीत कमी 3 ते 4 महिने लावण आहे. आज आमची त्यांच्यापेक्षा 3 ते 4 महिने लावण लेट होऊन थंडीमध्ये आमची लावण सापडली होती. तरी पण आम्ही तुमच्या औषधानं ती लावण आज त्यांच्यापेक्षा पण पुढे आहे. मित्रांनो, आता आजगेकर साहेबांनी एक अतिशय व्यवस्थित एक अभ्यासपूर्ण मुद्दा मांडला. त्यांचं निरीक्षण, त्यांचा अनुभव आहे का? यांच्या शेजारचा प्लॉट हा यांच्या प्लॉटच्या आधी 3 ते 4 महिने लावलेला होता, बरोबर आहे. त्यानंतर यांचा प्लॉट म्हणजे साधारण 3 ते 4 महिन्याचा गॅप आहे दोन्हीमध्ये. असं असताना जेव्हा यांनी नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं शेती चालू केली, ट्रायल चालू केली 1 एकराला, त्यानंतर जेव्हा त्यांनी अन्नपूर्णाच्या फवारण्या घेतल्या, ज्या ऑफिसकडून त्यांना शेड्यूल मिळालं त्या पद्धतीनं त्यांनी अतिशय श्रद्धेनं आणि विश्वासानं त्या फवारण्या चालू केल्या. आणि तुम्ही आता ऐकलं त्यांनी काय सांगितलं? 3 ते 4 महिने आधी लावलेल्या ऊसाबरोबर यांचा ऊस आला. याचा अर्थ कळतो का मित्रांनो? की त्याची वाढ, त्याचे फुटवे हे अतिशय सुंदर आणि नैसर्गिकरित्या आले. त्याला कुठला रोग वगैरे आला ह्या दरम्यान? नाही, रोग आलाच नाही. कुठलाही रोग आला नाही. आणि दरवर्षी पावसाळा सुरुवात होताना तांबेऱ्यासारखा रोग दिसतो, पण यावर्षी आता ऊस दिसतोय तुम्हाला डोळ्यासमोरच आहे ऊस. म्हणजे कुठल्याच प्रकारचा रोग नाही. आणि ऊसाला काळोखी बघा किती काळोखी आली, फुटवे चांगले आले, पानाची रुंदी भरपूर वाढली, पानं वाढलेत आणि फुटवे फुटताना चांगले आणि पेरच चांगले आले. पेरे पण जरा माऊली आज एक पेर सोडून दाखवूया. तुम्ही बघताय मित्रांनो, ऊसाची जाडी कळते का तुम्हाला? याला खत वापरलेलं नाही. अन्नपूर्णा आणि भूसुधारक याच्यावर हा ऊस आहे. जे शेतकरी मित्रांना अजून देखील विश्वास बसत नाही की रसायनाशिवाय ऊस येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे, अशा लोकांसाठी ह्या माझ्या शेतकरी मित्रांनं त्याच्या कामातून सगळ्यांसमोर उदाहरण समोर ठेवलंय. आज अन्नपूर्णाची फवारणी आणि भूसुधारक या जोरावर दणदणीत ऊस आलाय. आणि याच्या आधी 4 महिने लावलेल्या ऊसाच्या बरोबरीनं म्हणजे यानं 2 ते 3 महिने कव्हर केलेले आहेत, तुमचे वाचवलेले आहेत. आज पेरं बघा किती आहेत त्यांची. पेरं जरा मोजा माऊली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती महिन्याचा ऊस आहे हा? आता नोव्हेंबर शेवटचे 6 महिने आता झाले. हे डिसेंबर एंडिंग, जानेवारीच्या 10 तारखेची लावण आहे. जानेवारीचा पहिला महिना 10 तारखेपर्यंत म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने पूर्ण झाले मित्रांनो. 6 महिन्यामध्ये आत्ताच एवढी पेरं आलेली आहेत. 10 पेरं आहेत. अजून 6 महिने 7 महिने जाणार. ही पेरं साधारण आमच्या अंदाजानं 25 ते 30 पेराला जाईल, पर्यंत जाणार. 30 पेराला जाणार हा ऊस. आणि आम्ही नेहमी सांगतो, तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये कार्यक्रमामध्ये ऐकलं असेल मित्रांनो, मी नेहमी एक विचार मांडलाय. नैसर्गिक शेतीमध्ये वातावरणातील सूर्यप्रकाश, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी एवढ्याचीच गरज ऊसाला असते. त्याच्यापेक्षा जास्त टाकायचं नसतं. निसर्ग तुमच्या पिकांची काळजी घेतो. कुठल्याही बाहेरचं ऍप्लिकेशन याला टाकू नका. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ऊसाला पाणी कमी लागतं
अनेकांचा गैरसमज आहे की पाणी भरपूर दाबून द्यायचं असतं. नाही, या वर्षी आणि उन्हाळा भरपूर होता, पाणी कमी आणि होतं, पाणी कमी असून पाण्याची उपसाबंदी पण होती. उपसाबंदी होती. त्यात पण आमचा ऊस असा कव्हर झाला. तुम्ही सांगा की पाणी कमी होतं, उपसाबंदी होती, उन्हाळा जास्त होता, कडक उन्हाळा होता. बरोबर. बरोबर. त्याचा परिणाम ह्या ऊसाला काय झालाय का? नाही झाला, काय झाला नाही. ऐका, नैसर्गिक ऊसाला त्याचा परिणाम आणि काही पाणी तर झाला आम्ही नाही. कमीत कमी 25 दिवसाच्या पुढेच पाणी सोडले. कळलं? मी वारंवार सांगतोय की महिन्याला एखादं पाणी पाहिजे. माहिती जी दिल्या की नाही, हा. 20-25 दिवसाच्या पुढेच पाणी द्यायचं. ते 25 दिवसाचं वाढल्याशिवाय दिलंच नाही सगळं तुम्ही. करण्याला तेवढा वेळ लागत होता. 20 ते 25 दिवसाला एकदा पाणी दिलं. जे माझे शेतकरी मित्र 8-15 दिवसाला पाणी देत आहेत, पाणी जास्त झाल्यामुळे ऊसाची वाढ होत नाही. शास्त्रीय दृष्ट्या हे समजून घ्या, पाणी 20 ते 25 दिवसाला एकदा मिळालं पाहिजे, तेवढंच त्याला गरजेचं असतं. बघताय तुम्ही कसा दणकट ऊस आलाय बघा, हे बघा केवढा ताकदीचा ऊस आलाय. पानाची रुंदी पण 4 बोट आहे. जर हा आहे ना शेतात, 4 बोटाचं पान आहे. 4 बोटाची पानं हे बघा. जर हा ऊस भगवंताच्या कृपेनं, आम्ही कधीही या कामाचं श्रेय घेत नाही, आणि मित्रालाही माझी विनंती आहे, डोक्यात टिळा आहे त्याच्या, ईश्वराला मानणारा आहे तो. हे सगळी भगवंताची कृपा आहे. तुमचं माझं काय नाही, अहंकारात राहायचं नाही. आपण जर प्रामाणिक असू तर भगवंत तुमच्या पदरामध्ये चांगलं दान टाकतो. त्याचं हे उदाहरण. हा ऊस जेव्हा 25 पेराच्या पुढं जाईल तेव्हा आमच्या अनुभवातून, संशोधनातून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ह्या ऊसाचं वजन साधारण 2.5 ते 3 किलो होणार आहे एका ऊसाचं, लक्षात ठेवा. आणि तुम्ही जेव्हा हा ऊस 20 पेराच्या पुढे जाईल तेव्हा साधारण महिन्याला एक ऊस तोडायचा आणि त्याचं वजन वाढ मारायचं आणि वजन करायचं, त्याचा व्हिडिओ करायचा, फोटो काढायचा आणि ऑफिसला पाठवायचं. आम्ही हे नेहमी सांगतो ऊसवाल्यांना, ऊस तुमचा साधारण 2.5 किलो, म्हणजे प्रिसाइजली अगदी म्हणाल तर 2400 ग्रॅम ऊस व्हायला पाहिजे. 2400 ग्रॅम का, हे आमचे व्हिडिओ बघा कळेल. ज्या दिवशी तुमचा ऊस 2.5 किलोला म्हणजे 2400 ग्रॅमला जाईल तेव्हा आमच्या म्हणण्यानुसार तुमच्या शेतातलं उत्पन्न हे 80 ते 100 टनला गेलं. त्याचं कॅल्क्युलेशन आहे, नैसर्गिक कॅल्क्युलेशन आहे. तुमच्या 1 एकरामध्ये तुम्ही किती ऊस लावायचे, किती पेरं लावायची, त्याचे किती ऊस तयार होतात, आणि झालेले ऊस 2400 ग्रॅम प्रमाणे किती होतात, त्याचं वजन, त्याचं कॅल्क्युलेशन शास्त्रीय दृष्ट्या आम्ही अनेक भाषणामध्ये मी सांगितलंय. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे त्यांनी ती भाषणं काढून बघा, त्याच्यामध्ये कळेल. हा व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून आत्ता सांगत नाही. तुम्हाला 2.5 ते 3 किलोला ऊस न्यायचा आहे, कुठलंही रसायन न घालता. आज ह्या वाघानं आमच्या रसायन घातलेलं नाही, आणि रिझल्ट बघा. मी तुम्हाला आत्ता सांगतो, आत्ता जर हे तोडलं तरी किलोभर आहे, असेल का नाही? जास्त किलोभर असेल का नाही? 6 महिन्यात ऊस किलोला गेलाय, पुढचे 7-8 महिने आहेत. आता ह्याची खरी वाढ आता सुरू होणार, आता चालू होणार. आता तापून गेले, आता पाऊस पडणार, आता ऊस उठणार. हा जेव्हा हे 25 पेराच्या पुढे जाईल तेव्हा 100% तुम्ही कमीत कमी 80 टनला जायला पाहिजे, असा आमचा अभ्यास आहे. यांचा तोडीच्या वेळेचा पुन्हा एकदा व्हिडिओ घ्यायला येतो मी, आणि त्यावेळेला आपण यांच्या पावत्या पण बघूया आणि ऊस किती झालाय तो पण बघूया, आणि तो पण व्हिडिओ मी महाराष्ट्रासमोर ठेवतो. असे आमचे खंदे सहकारी जे अभ्यासू आहेत, ज्यांना नैसर्गिक शेतीचे ज्ञान आहे. बघा, हा तिकडे बघा जरा, हा माणूस बघा, हाच आहे तो जो आग्रही होता की यांना सतत, हा देशी गाईच्या आधारावर शेती करणारा खंबीर माणूस आहे. भारतातल्या अनेक शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या माझ्या माऊलींसारखं शिका. माझं नेहमी म्हणणं आहे की शेतकऱ्याकडे एक देशी गाय असली पाहिजे, जर्सी नव्हे, एचएफ नव्हे. देशी गायीशिवाय शेती होऊ शकत नाही. अनेक ठिकाणी मी सांगितल्याने सिद्ध करून दाखवलंय. एक गाय असेल तर तुमचं 20 एकरचं रान ती एक गाय घेऊन जाते. आज श्रीप्रसाद यांच्याकडे सुद्धा देशी गायी आहेत, यांच्याकडे सुद्धा देशी गायी आहेत, आणि त्या विचारांची ही माणसं आहेत. भगवंतानं मला आज ह्यांच्या शेतापर्यंत आणलं. कदाचित त्या गोमातेचा आशीर्वाद असू शकतो, त्यामुळे मी आज ह्यांच्या शेतापर्यंत पोचलोय. हा व्हिडिओ बघणाऱ्या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांना माझी ही विनंती आहे की तुम्ही सुद्धा मित्रांनो घाबरू नका. रासायनिक कंपन्यांचे मार्केटिंगवाले, तुमचे शेती सेवा केंद्रवाले जे तुम्हाला मनामध्ये भीती घालतायत ना की रसायन सोडलं तर उत्पन्न येणार नाही वगैरे, मग हे काय आहे? त्या लोकांनी रसायन सोडलं, तुम्ही सोडलं ना रसायन? नाही, रसायन सोडलंय ना, आमच्याकडे बंद केलं ना. आमच्याकडे भरपूर लोक आलेली की बाबा आमच्या कंपनीची आळवणी घ्या, फवारणी घ्या म्हणाला. मग भरपूर आलेले, पण आम्ही घेतलं नाही. आता आमच्या मामांच्या अभ्यासावरनं आम्ही आजऱ्याला येऊन कमीत कमी आता या 6 ते 7 एकराच्या प्लॉटला 35 लिटर औषध तुमचं वापरलेलं. त्याच्यावर तर आम्हाला या फवारणीचा रिझल्ट चांगला आलेला. आता ह्या लोकांना जेव्हा पहिल्यांदा कळालं फवारणीमध्ये की व्यवस्थित सगळे फुटवे येत आहेत, ऊस काळोखी चांगली आहे, पानं जाड येत आहेत, आज चांगले फुटव्यानुसार चांगला ऊस बाहेर पडतोय,
त्यानंतर त्यांनी इथल्या 6-7 एकरला हे सगळं सुरू केलं. कार्यालयामध्ये नेहमी येऊन हे लोक औषध जवळ आहे, औषधं घेऊन जातात, त्यांचं गाव आहे तिकडे. ह्यानंतर तुम्ही मला सांगा की तुम्हाला पुन्हा रासायनिक औषधं वापरावीशी वाटते काय म्हणून? नाही आम्ही आता पुढच्या वर्षी जी 2.5 एकर लावण करायची आहे, ती टोटली सगळी मिशन ऑर्गॅनिकच करणार आहे. भूसुधारक, ब्रह्मास्त्र आणि अन्नपूर्णा वापरणार करणार. लोकांना हा 1 रुपयाचं सुद्धा रासायनिक खत वापरणार नाही. लोकांना हा आत्मविश्वास यायला पाहिजे मित्रांनो. आणि हा आत्मविश्वास येण्यासाठी पहिल्यांदा प्रयोग करायचा असतो. मराठीमध्ये म्हण आहे, मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो, आजही पुन्हा सांगतो, जेव्हा ईश्वर प्राप्ती हवी असेल, शांतता समाधान हवं असेल, त्यासाठी मित्रांनो पहिल्यांदा प्रयत्न करायचे असतात, पहिल्यांदा प्रयोग करायचा असतो. मराठी भाषेमध्ये तुम्हाला आणि मला शाळेमध्ये एक म्हण शिकवले, प्रयत्नांती परमेश्वर. विसरायचं नाही. जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हाच तुम्हाला परमेश्वर भेटतो. काही काम न करता गप्पा मारून मोठं मोठं बोलून परमेश्वर भेटत नाही मित्रांनो. त्यासाठी कष्ट करावे लागतात, त्यासाठी प्रयोग करावा लागतो. आज ह्या खंबीर टोळीनं, ह्या सगळ्या मित्रमंडळींनी सगळ्यांनी मिळून तो प्रयोग केला आणि भगवंतानं त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश दिलंय. म्हणून आज यांचा हा जो प्लॉट आहे ऊसाचा, तो अतिशय सदृढ, सशक्त आणि निरोगी झालाय. आज तुम्ही ऐकलत मगाशी, कुठलाही रोग आला नाही. तुम्ही मला अजून अनुभव सांगा की हे जेव्हा प्लॉट सुरू झाले तुमचे, मनामध्ये धाकधूक होत होती काय होईल का नाही, येईल का नाही, असं वाटत होतं? नाही थोडंफार त्यावेळी विषय कसा होता, त्यावेळी थंडीच होती. थंडी होती. थंडीमुळे त्याला काय अजिबात सुधारत नव्हतं, अजिबात फुटवाही नाही, ते लागू बसत नव्हतं. फुटवा नव्हता. 3 वेळा ह्याला मी रोपं लावले आणून इथे. 3दा लावलेत रोपं. 3 रोपं लावले. टोपले साहेब काय झालं माहिती का, मेन ह्या तुमच्या थंडी भरपूर पडलेली. थंडी होती. हा. तुमच्या औषधाचं अजून आम्हाला ते माहित नव्हतं की बाबा हे भूसुधारक आणि हे हे हा. एवढं ऊस पूर्ण एक आल्यानंतर कीट आम्ही चालू आहे. केलं इथे. त्याच्यावर हे आम्ही जर करता काहीतरी त्याला प्रयोग केलो बर. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी बदलावणी येईल हा. असं आम्हाला त्यावेळी माहितच माहित नव्हतं. त्यावेळी हे आदिनाथ हुनुरे म्हणून, हा. हुनुरे पाटील यांच्याकडे आम्ही ते डेमो बघितलो. असं नसतं ते म्हणला हे भूसुधारक तुम्ही वापरा, आपण एकदा डेमो बघूया. बर. त्याच्यानंतर आम्ही काय केलो, एक प्रयोग करायचा म्हणून ह्यांनी बी मालकाने बी मान्य केलं, हा. आम्ही बी मान्य केलो. आणि ह्यांनी स्वतः आजऱ्याच्या तिकडे चहा भागचे म्हणताना तो औषध आणला. औषध आणून ते काय गाडी केलं, घेऊन सगळे आम्हाला तिकडे औषध तिकडे. आम्ही सगळी तिघं पण गाडी घेऊन तुमच्या ऑफिसला झालो. सुरुवातीपासून जर आम्ही 2 महिन्याच्या अगोदर लावण केल्यानंतर 2 महिन्याचे आमचे जे गेले, भूसुधारक वापरून जर करता आपलं अन्नपूर्ण जरा फवारणी आम्ही दिलो असतो, त्याच्यापेक्षा बी आज 15 कांड्याचा ऊस तुम्हाला दिसला असता. औषधाला तुम्हाला दिसला. आणि तुमची आमची भेट लेट झाली. लेट झाली. लेट झाली. लेट झाली. आम्ही ऑफिसला आलो, मात्र आपली तुमची भेट लेट झाली. आणि ह्याच्यामध्ये अजून तुमचं भूसुधारक ह्याच्यामध्ये उपयोगात आलेलं आले नाही. ऐकताय काय? फक्त अन्नपूर्णावर, अन्नपूर्णावर आलेला आहे ऊस. फक्त अन्नपूर्णावर आहे, म्हणजे भुसार घातलेलं नाही यांनी. भूसुधारक घातल्यानंतर आता आम्ही दुसऱ्या औषधाचा आम्ही वापर करणार नाही असं आमचं मन म्हणतंय आम्हाला. मी यांच्या जवळ येतो काय, हे जरा ऐका. याचबरोबर खोडवा पण सांगतो. खोडवा पण तुम्ही ह्या या शेतकऱ्याचा अजून एक अनुभव, व्हिडिओतला अनेक व्हिडिओ, यांनी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये भुईमुग टोकनला होता. आणि भुईमुग टोकनताना ह्याच लोकांनी सांगितलं की बाबा अन्नपूर्णाचे प्रयोग करा. तर तुम्ही तुमचा अनुभव शेतकऱ्यांना सांगा. माझे मित्र आदिनाथ हुनुरे पाटील यांनी व्हिडिओ बघत असताना मी तिथं काय बघत बसलाय बाबा म्हणून विचारल्यानंतर ते म्हटलं असं नसतं, हे अन्नपूर्णाचं मी हे एक पीक ह्याचं चांगलं यायचं एक हे बघायला म्हणते. व्हिडिओ. मग मी शेंग करणार आहे, त्याला अन्नपूर्णा वापरलं तर चालेल काय, एक प्रयोग बघूया म्हणून आम्ही शेंग केलो. शेंग केल्यानंतर त्या शेंगामध्ये किती गुंठ्यामध्ये होतं? फक्त अर्धा एकर 20 गुंठे. 20 गुंठ्यामध्ये शेंगाचा धनलक्ष्मी होता ना. धनलक्ष्मी शेंग केलं. त्याच्यानंतर त्याला रासायनिक खत एक मुठभर आम्ही वापरलं नाही धनलक्ष्मीच्या. याच्यानंतर 5 फवारण्या एका बाटलीमध्ये, फक्त 1 लिटर बाटली, 1 लिटर बाटलीमध्ये आम्ही 5 फवारणी केल्या. 5 फवारणीमध्ये ओली शेंग लागवडीच्या पोत्यानं 16 पोती शेंग झाले. ऐकता मित्रांनो, 20 गुंठ्यामध्ये अन्नपूर्णाच्या 5 फवारण्या, 1च बाटली लागली, म्हणजे खर्च 1000 रुपये झाला. भूसुधारक नाही, फक्त अन्नपूर्णाची 1 बाटली. अन्नपूर्णाच्या ट्रायल साठी अन्नपूर्णाच्या देशी 1च गाईचं बाटली ताक, वापरली. देशी गाईचं ताक आणि अन्नपूर्णा. 20 गुंठ्यामध्ये 16 पोती शेंगा काढलेल्या आहेत बिना भूसुधारकच्या. पण मित्रांनो, गैरसमज नको, यांनी जरी ट्रायल केला असलं तरी पिकाला भूसुधारक गरजेचं आहे. यांनी काय होतंय बघायसाठी ट्रायल केलेली होती 20 गुंठ्यावर. आज अन्नपूर्णाच्या 1 बाटलीनं, म्हणजे त्यांच्या ज्या फवारण्या झाल्या 5, पहिले इतर फवारणी त्यांनी 50 ml ची घेतली, 50 ml, नंतर 75 घेतली, नंतर 100 चालू केली. तर त्या 5 फवारण्यामध्ये 20 गुंठ्यामध्ये ह्या माणसाला 50 किलोच्या 16 पिशव्या आलेल्या आहेत. खत वापरलेलं
नाही रासायनिक खत तुम्ही मला अजून एक सांगा की अन्नपूर्णा मारल्यानंतर किंवा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या भुईमुगावर कुठला रोग वगैरे आला काय? रोग देखील काही नाही आणि प्रत्येक वेळी जे बांधावरनं फिरणारे जे शेतकरी येतात ते ह्याला काय बाबा तू मारलायस, ह्याला किती खत घातलायस, विचारत काहीच होते. घातलेलं नाही. मला विचारत होते. मी आहे जे ज्यांना आहे ते खरं त्यांना सांगितलं. मी पण काही त्यांना वापरलं त्यांना नाही. पटलं काय त्यांना खत पटलं होतं. ते काय सांगतोय असं शेंग घ्यायला काय तर वापरलं असेल असं त्यांचं मन होतं, परंतु मी स्वतः वापरलेलं नाही हे अगदी तुम्हाला ठासपणे सांगतो. ऐकलं मित्रांनो, आजपासून बघणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा पटलं नाही की बिना खताची एवढी शेंग येऊ शकते. पुन्हा एकदा मित्रांनो, ज्यांचा अजून विश्वास नाही अशा सर्व लाखो शेतकऱ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, रसायन सोडा मित्रांनो. आज हे कष्टकरी शेतकरी काय सांगतायत ते ऐका. मी शेतकरी नाही आहे तरी सुद्धा ही शेतकरी आहेत ना. आज त्यांच्या शेतावर आपण अन्नदात्या भूमीवर उभारलोय. ही लोक खोटं बोलणार नाहीत. ह्या लोकांनी जो अनुभव घेतला तोच अनुभव मित्रांनो तुम्ही सुद्धा घ्या. अहो 2 औषध आहेत, एक फवारणीचं आणि एक कल्चर आहे जमिनीतलं. पीक कुठलंही असू दे मित्रांनो, अन्नपूर्णा आणि भूसुधारक ह्या आपल्या भगवंत कृपेनं आपल्याकडे आलेल्या आम्ही तयार केलेल्या औषधांनुसार जर तुम्ही शेड्यूल प्रमाणे शेती केली तर ह्या लोकांना ज्या पद्धतीचे अविस्मरणीय अनुभव आलेत तसे तुम्हाला सुद्धा येऊ शकतात. अजून एक अनुभव असा आहे ह्या शेतकऱ्यांचा, तोही तुम्ही ऐका. तुमच्या ऊसाचा काय काय अनुभव आला माऊली, तुम्ही जरा कॅमेऱ्याकडे बघून सांगा. ह्या औषधाचं ना, हा, तुम्हाला काय अनुभव आला ह्या औषधांचा, मिशन ऑर्गॅनिकचा, ते सांगा. हे आम्ही जर सुरुवातीपासून याचं जर म्हणजे अन्नपूर्णाची फवारणी जर केली असते ह्याच्यापेक्षा ऊस चांगला आला असता. पण आम्ही कमीत कमी लावण केल्यानंतर 2 महिन्यानंतर आम्ही हे सगळं चालू केलं. म्हणजे 3च महिने झालं. 3 महिने या फक्त झाले औषध आता. वापरलेलं आहे. 3 आता एवढं 3 महिन्यात 3 फवारणी घेतल्या. तीन त्यांच्या फवारणी म्हणण्यानुसार आम्ही दर 10 ते 15 दिवसाला फवारणी घेतलीच नाहीये. आम्ही आणि- आमच्या मनाप्रमाणे दर महिन्याला 1 फवारणी घेतलेली आहे. आणि- जसं पाणी पाजल्यानंतर जमिनीला ओलावा होतोय, एक पाणी 25 दिवसानंतर झाल्यानंतर घात आल्यानंतर आम्ही ती बरोबर 1 महिन्यानेच 1 फवारणी घेतली. शिवाय आणखीन एक म्हणजे कसं माहितीये का, रान 2 नंबरचं असून सुद्धा काही पहिली फवारणी यांची 100-200 आम्ही 150 न 100 न 150 असे असं घेतले कसं पैसे. घेतलं? आम्ही शेवटचे घाबरून औषधाची बाटली फुडल्यानंतर जो गॅस बनला तो घाबरून, कडक उन्हाळा होता म्हणून आम्ही औषध कमी प्रमाणात वापरलं. कमी वापरलं. फक्त आता परवाची एकच फवारणी फक्त 200 ml घेतली आम्ही. पावसाळ्यातलीच फवारणी 200 ml 200 ml झाली आता. पण आणि मित्रांनो, ताक सुद्धा आम्ही 400 ml ने वापरलं. पण मित्रांनो समजून घ्या, यांनी भूसुधारक अजून वापरलेलं नाही, आता वापरतील ते. भूसुधारक न वापरता हा रिझल्ट आहे. जर जमिनीमध्ये भूसुधारक गेलं तर काय होईल कळतंय का तुम्हाला? म्हणजे जमिनीतनं जी ताकद लागेल त्याला, पुढल्यावरती 100% वापरायचंच आहे. ऊसाला ऊस कायचा काय येतो. अनेक ऊस शेतकऱ्यांचे असे रिझल्ट आहेत. खरं तर मी ऊस करा म्हणणारा माणूस नाही. अनेक लोक मला विरोध करतात, अनेक टीका टिप्पणी करतात, वेडेवाकडे मेसेज पण अनेकांनी टाकलेले आहेत. मित्रांनो, असू दे, टाका. निंदकाचे घर असावे शेजारी. माझं काम मी करणार. मी ऊसाचा विरोधक अशा करताय मित्रांनो, ह्याच्या माझी भावना समजून घ्या. मी तुमचाच सहकारी आहे. तुम्हाला पैसे चांगले मिळावेत ह्यासाठी मी ऊसाला विरोध करतोय. माझं काय वैयक्तिक कोणा दोषारोप नाही ना, त्या पिकाविषयी माझे काय रोष आहे. आज ऊसाचं पीक तुम्ही साधारण 12-14 महिने, अडसाली ठिकाणी तुम्ही 16-18 महिने लावता मित्रांनो, आणि त्यानंतर तुम्हाला दर मिळतो की 20-20 महिने दर मिळतो की 3.5 रुपये. याच्यावर माझा आक्षेप आहे. आज माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना त्याच वेळेमध्ये 2-3 पिकं घेतली तर त्याचे पैसे तुम्हाला जास्त मिळतात, ह्यासाठी माझा आक्षेप आहे. मी ऊसाचा विरोधक कशा करता आहे तर शेतकऱ्यांचं भलं व्हावं म्हणून त्याचा विरोधक आहे. तरी सुद्धा माझे शेतकरी करताच आहेत. मी काय करू नका म्हणत नाही कोणाला, तुम्ही करा. पण ऊस जर तुम्ही सोडून दुसरी पिकं, नगदी पिकं घेतली, तेल बिया गेल्या, कडधान्य केली, वेलवर्गीय, त्यासाठी अनेक अडचणी आहेत मित्रांनो, हे मला माहिती आहे. पण तुम्ही थोडंसं ऊस सोडून वळायला पाहिजे. ज्यांची क्षेत्र मोठी आहेत, आता ह्यांचं प्रचंड मोठं क्षेत्र आहे, त्यांना दुसरा पर्याय नाही, जमिनी क्षारपट झालेत म्हणून ते करतायत. कित्येक ठिकाणी मजूर मिळत नाहीत, मॅनपॉवर नाही, त्यामुळे लोकांना ना इलाज जास्त ऊस करावा लागतो, हे मला देखील माहिती आहे. पण मित्रांनो समजून घ्या, ऊस करा तुम्ही, पण त्याच्या बरोबरीने इतर पिकं चालू करा ज्याच्यातून तुम्हाला 2 पैसे चांगले मिळतील. अहो, भाजीपाला केला तरी 15-20 रुपये किलो जातोच आपला भाजीपाला, आणि किती महिन्याला? 2 ते 3 महिन्याला. हे 16 महिने, 18 महिने, 12 महिन्याच्या खाली नाहीच, आणि 3.5 रुपये. हा व्यवहार पटला पाहिजे, म्हणून माझा ऊसाला विरोध आहे. हे समजून घ्या, कोणताही गैरसमज करून घेऊ नका. आज माझे हे खंबीर शेतकरी आज हा नैसर्गिक ऊस करतायत. आता त्यांना कळालंय निसर्गाची गंमत काय आणि खताशिवाय कसं पीक येऊ शकतं हे यांनी स्वतः बघितलेलं आहे. आता याच्यापुढे मला खात्री आहे आणि दत्तगुरूंच्या वरचा माझी श्रद्धा अढळ आहे
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृपेनं आशीर्वादानं असे अनेक छान छान शेतकरी मला भेटतायत आणि ही सगळी लोक नैसर्गिक शेती करतायत याचा मला आनंद आहे. आता ह्या माऊलीने जो भुईमुग काढला, 1000 रुपये खर्च करून 16 पोती काढली, आता हा माणूस पुन्हा रसायनाच्या वाट्याला लागेल काय? जाशील काय? शक्य आहे काय? म्हणजे ते नाही शक्य. वळला ना माणूस. त्याच जागेमध्ये अर्धा एकर मिरची केलं, आता मिरची लावले अन्नपूर्णा करणार. मिरचीचा व्हिडिओ येतोय बघा, गंमत सगळं सांगत नाही. पुढच्या 8-15 दिवसामध्ये एक मिरचीचा व्हिडिओ येईल वाईचा, ती गंमत बघा. त्या माणसानं काय केले ते बघा. आता त्यांना मी तो अनुभव सांगितला. घाबरायचं नाही मित्रांनो. तुम्हाला शेती करत असताना घाबरवून सोडण्यासाठी प्रचंड व्यवस्था तुमच्या गावामध्ये समाजामध्ये तयार आहे. रासायनिक कंपन्यांचे मार्केटिंगची लोक आणि ते विक्री करणारे विक्री प्रतिनिधी हे प्रचंड प्रमाणावर तुम्हाला भीती घालत असतात. घाबरू नका. भीत्याच्या पाठी ब्रह्मराक्षस, मी सारखं सांगतोय, जो डर गया सो मर गया. तुम्ही ज्या दिवशी घाबराल त्या दिवशी तुम्ही पूर्ण घाबरत जाणार. आज त्या भीतीवर मात करून ही आज खंबीर टीम माझी उभारले. मिशन ऑर्गॅनिकच्या कुटुंबातील हे माझे दमदार बंधुतुल्य मित्र आहेत. आज ही लोक उभारली आणि स्वतःबरोबर ते अनेकांना ते प्रेरित करतायत बरं का. आज ह्या माणसानं सांगितलं म्हणून हा माणूस तयार झाला, ह्या माणसानं सांगितलं म्हणून हा माणूस तयार झाला, आता ह्या माणसाने म्हणून हा माणूस तयार झाला. कळलं? मी नेहमी सांगतो, दिव्याला दिव्या लावत जायचं. प्रत्येकाचं काम आहे, हे माझं एकट्याचं काम नाही मित्रांनो. मिशन ऑर्गॅनिकचं ध्येय आहे. माझं शेतातलं आम्ही जे पिकाचं हे बघून आमच्या भावाच्या पोरग्यानं त्या मालकांना 1 किट आणण्यासाठी माझ्याजवळ 1000 रुपये त्यांनी स्वतःच्या खिशातलं काढून दिलं. मी मालकांना दिलो, त्यांनी अन्नपूर्ण आणून दिलं, त्यांनी मारलं. त्याचं बी ऊस बरोबर आता माझ्या ऊसाबरोबर आलेला रिझल्ट. प्रत्येकाचा रिझल्ट येतोच. अजून महत्वाचं म्हणजे खोडव्याच्या ऊसाचा तिकडे आहे ना तो, हा खोडव्याच्या ऊसाचा अनुभव जरा सांगा तुम्ही. आम्ही खोडव्याला सुद्धा अन्नपूर्णा वापरलेला आहे. त्याला सुद्धा भूसुधारक अजून वापरलेलं नाही आहे. आणि जवळपास आता खोडव्याची पण 7 ते 8 कांडी तयार झालेली आहे. ओके, समोरच खोडव्याचं पीक आहे. हा, तिकडे नंतर कॅमेरा फिरून दाखवा. तुम्ही मला सांगा की तुमच्या ह्या पिकाबरोबरचे दुसऱ्यांचे जे खोडवे आहेत त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुलनात्मक फरक तुम्हाला नजरेला काय? मला लावणीच्या बरोबर खोडवा आलेल्याचा अनुभव आला. लावणीच्या बरोबर आला खोडवा? आला. हो, कळतं तुम्हाला काय? 5 महिन्याचा खोडवा, 5 महिन्याचा आहे. 1 महिना लेट तुटले लावणी नंतर. ओके, पण आता खोडवा लावणी बरोबर दिसतो, लावणीच्या बरोबर आलाय. त्याला फुटवे वगैरे व्यवस्थित आलेत आणि निरोगी आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही. कुठलाही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो. खोडव्याला सुद्धा आम्ही 3 फवारणी घेतल्या. नैसर्गिक आणि पारंपरिक शेती तंत्रामध्ये पुन्हा एकदा सांगतो, निसर्ग तुमची काळजी घेतो. घाबरायचं नाही, भांबावून जायचं नाही. तुमच्या कानामध्ये भीती घालणारे अनेक लोक असतील, घाबरू नका. शांतपणे काम करा. आज ह्या लोकांचे नंबर सुद्धा ऑफिसमधून मागून घेऊन तुम्ही यांच्याशी बोलू शकता. कार्यालयाचे नंबर व्हिडिओच्या खाली आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांना मिशन ऑर्गॅनिक बरोबर जोडायचं आहे त्यांना ऑफिसच्या नंबरला तुम्ही फोन करा. ऑफिसमधले आमच्या मॅडम तुम्हाला सगळं सहकार्य करतील, माहिती देतील. तुम्ही हेही सांगा, तुम्ही ऑफिसला येताय, फोन करताय बऱ्याचदा. कार्यालयामधल्या आमच्या ज्या कर्मचारी, आमच्या माता माऊली, माझ्या मुली ज्या आहेत, ह्यांच्याकडनं शेतकऱ्यांना सांगणं व्यवस्थित सहकार्य होतं. सहकार्य 1 नंबर सगळी पूर्ण माहिती, अडचण नाही ना? व्यवस्थित कोण आगाऊपणा करत नाही. मुद्दाम विचारलं पाहिजे, कारण मी ऑफिसला कधीच नसतो. मी रानोमा यांच्यावर भटकत असतोय. माझ्या माघारी देखील आम्ही फोन केलो तर अगदी व्यवस्थित आपल्या मुलीप्रमाणे बोलतात. बस ऊसाचे फोटो मागून घेऊन त्याच्यावरती काय प्रक्रिया करायला पाहिजे किंवा आता सध्या त्या ऊसावरती काय औषध फवारलं पाहिजे याची पूर्णपणे माहिती देतात. मिशन ऑर्गॅनिक हे कुटुंब आहे मित्रांनो. हे माझं एकट्याच नाही, आम्हा सगळ्यांचं आणि तुमचं पण आहे. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य माहिती आहे ना, सदृढ व सशक्त भारताचे स्वप्न. आपण सर्वजण भारताची शेती व्यवस्था वाचवायची कशी याच्यावर काम करतोय. मगाशीच यांच्यावर चर्चा करताना ही चर्चा झाली की तुम्हाला उत्पन्न किती मिळतंय याच्यापेक्षा पहिल्यांदा आपल्या ज्या जमिनी खराब होत आहेत मित्रांनो, त्या जमिनी वाचल्या पाहिजेत. पुढच्या पिढीला, तुमच्या मुलाबाळांच्यापर्यंत ह्या जमिनी गेल्या पाहिजेत. जर ह्या जमिनी खराब झाल्या, ह्या शिरोळ तालुक्यातल्याच जमिनी खराब झाल्यात, शारपट झालेत, म्हणजे नापीक झालेत. जर अशा नापीक जमिनी झाल्या तर त्यातून उत्पन्न येणार आहे आपल्याला? काहीच येणार नाही. पुढच्या पिढीला आपण खायचं काय? सगळ्यात पहिलं महत्व आहे, जमीन वाचली पाहिजे मित्रांनो. आणि येणारं उत्पन्न हे विषमुक्त आलं पाहिजे. त्यासाठी रसायन सोडलं पाहिजे आणि नैसर्गिक शेती केली पाहिजे. आज ही सगळी शिरोळ जिल्ह्यातली टीम माझ्यावर काम करते आहे. मी या सगळ्यांचं अभिनंदन करतो, यांना शुभेच्छा देतो. आणि शेवटाकडे जाताना मी नेहमीप्रमाणे माझ्या आराध्य दैवत श्री दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्याबरोबर काम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं आरोग्य चांगलं ठेव महाराज. त्या सगळ्यांच्या हाताला यश द्या. ह्या सगळ्यांचं डोकं शांत ठेवा.
आणि या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद समाधान द्या महाराज, ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.